सकाळच्या वेळी दुसऱ्या मजल्यावर बाल्कनीत उभ्या असलेल्या अंजलीचे डोळे आकाशाकडे होते. हलका थंड वारा तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता, पण तिच्या मनात उठणारे वादळ तिला शांतपणे उभे राहू देत नव्हते. ती पोटावर हात ठेवून उभी होती. 7 महिन्यांची गर्भधारणा स्पष्ट दिसत होती. खोलीतून एक मोठा आवाज आला. सुनबाई, बाल्कनीत काय करत आहेस? तुला बाळ होणार आहे, तू आराम कर. हा आवाज तिची सासू मीनाताई यांचा होता. त्यांच्या आवाजात काळजीपेक्षा जास्त शिव्या आणि टोमणे होते. अंजली काही बोलण्यापूर्वीच मीनाताई यांनी त्यांच्या मुलाला अक्षयला मोठ्याने हाक मारली. अक्षय, बघ तुझी बायको बाल्कनीत उभी आहे, तिला सांग जरा. ती माझं अजिबात ऐकत नाही. अक्षय खोलीतून बाहेर आला. तो ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. काळी पॅन्ट, हलका पांढरा शर्ट आणि चेहऱ्यावर नेहमीचा गंभीरपणा. त्याने वर बाल्कनीकडे पाहिलं. अंजलीने त्याच्याशी नजर टाकणे टाळले. आई, मी जात आहे, तू तिची काळजी घे. अक्षयने थोडक्यात उत्तर दिले आणि बाहेर गेला. अंजली तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिला असे वाटत होते की ती या घरात फक्त एक जबाबदारी आहे का? ना तिचं स्वतःचं असं कोणी, ना तिचे ऐकणारे कोणी. अंजलीचे 3 वर्षापूर्वी अक्षयशी लग्न झाले होते. ती शिक्षित होती. तिने MA पर्यंत शिक्षण घेतले होते. लग्नानंतरही कुटुंबाची इच्छा होती की तिने मोठी नोकरी करावी, पण मीनाताई यांना हे मान्य नव्हते. सुनेचे काम घर सांभाळणे आहे, बाहेर काम करण्याची गरज नाही, असे सासूने लग्नानंतरच स्पष्टपणे सांगितले होते. अक्षय हा मध्यस्थ होता. तो त्याच्या आईला किंवा पत्नीला नाराज करू इच्छित नव्हता, पण तरीही त्याचा कल नेहमीच त्याच्या आईकडे होता. हळूहळू अंजलीने तिचे शिक्षण आणि करिअरचे स्वप्न मागे सोडले. लग्नानंतर 2 वर्ष तिला मूल झाले नाही, तेव्हा नातेवाईक तिला टोमणे मारू लागले. शेवटी जेव्हा अंजलीला दिवस गेले तेव्हा सर्वजण आनंदी झाले, पण हे सुख अंजलीसाठी तुरुंग बनले. मीनाताई या जुन्या विचारसरणीच्या स्त्री होत्या. त्यांचा असा विश्वास होता की सुनेचे आयुष्य जगण्याचे एकमेव उद्दिष्ट घर आणि मुले आहेत. अंजली, जास्त पुस्तक वाचू नकोस, मूल पुस्तकामध्ये हरवून जाईल. सुनबाई, मोबाईल जास्त वापरू नकोस, बाळाचे डोळे खराब होतील. अंजली, तू कमी दूध पेतीस, जर मूल अशक्त जन्माला आले तर? सगळे मला टोमणे मारतील. दररोज टोमणे, दररोज नवीन नियम. अंजली हळूहळू शांत झाली. तिला वाटले की या घरात तिच्या आवाजाला काही फरक पडत नाही. त्या दिवशी सकाळी जेव्हा ती बाल्कनीत उभी होती, तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. तिला वाटले की जर तिने इथून उडी मारली तर कदाचित सर्व समस्या संपतील. पण मग तिच्या पोटात थोडीशी हालचाल झाली. बाळ लाथ मारत होते. अंजलीच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. ती स्वतःशी म्हणाली, नाही, मी हार मानू शकत नाही. हे मूल माझी ताकद बनेल. संध्याकाळी अक्षय ऑफिसमधून परतल्यावर अंजलीने धाडस केले आणि बोलली, अक्षय, मला माझ्या मुलासाठी चांगले आयुष्य हवे आहे. माझी अशी इच्छा आहे की त्याने अशा वातावरणात वाढू नये जिथे महिलांचा आवाज दाबला जातो. यावर अक्षय म्हणाला, अंजली, तू खूप विचार करतेस. आता तू फक्त आराम करायला हवा. बाकीच्या गोष्टी नंतर होतील. पण अक्षय, तुम्हाला वाटत नाही का की तुमची आई मला नेहमीच आज्ञा देत राहते? अक्षयने एक दीर्घ श्वास घेतला. आई म्हातारी झाली आहे. तिच्या सवयीच अशा आहेत. तू ॲडजस्ट करायला हवं. अंजलीला ॲडजस्टमेंट हा शब्द एका शिक्षेसारखा वाटला. दुसऱ्या दिवशी अंजली शेजारच्या महिलांसोबत तपासणीसाठी रुग्णालयात गेली. तिथे तिला डॉक्टर आरती भेटल्या. आरती एक स्वावलंबी, आत्मविश्वासू महिला होती. तिने अंजलीला सांगितले, बघ आई, मानसिकदृष्ट्या आनंदी असेल तरच मूल निरोगी होईल. जर तुम्ही सतत तणावात राहिलात तर त्याचा थेट परिणाम बाळावर होईल. अंजलीने पहिल्यांदाच कोणाकडून तरी ऐकले की तिचा आनंदही महत्वाचा आहे. ती घरी परतली तेव्हा तिच्यात एक नवीन शक्ती आली होती. तिने ठरवले की आता ती गप्प राहणार नाही. जेवणाच्या वेळी मीनाताई या पुन्हा टोमणे मारत म्हणाल्या, अंजली, तू ही भाजी इतकी बेचव का केलीस? मुलंही बेचव होईल म्हणून पहिल्यांदाच अंजली हळू
पण स्पष्ट आवाजात म्हणाली, आई, मुलाची चव मी काय खातो यावर नाही, तर माझ्या सभोवतालच्या वातावरणात अवलंबून असेल. जर तुम्ही मला रोज टोमणे मारत राहिलात तर मूल कसे आनंदी होईल? संपूर्ण घर स्तब्ध झाले. अक्षयने वर पाहिले पण काही बोलला नाही. मीनाताई रागाने म्हणाल्या, अंजली, तू मला मूल कसे वाढवायचे ते शिकवशील का आता? बेटा, तुझ्या बायकोकडे बघ, तिला समजावून सांग, नाहीतर ती उद्या तुला त्रास देईल. अंजलीने थेट अक्षयच्या डोळ्यात पाहिले. आजच ठरवा अक्षय, तुम्हाला मी आनंदी राहून तुमच्या मुलाला जन्म द्यावा असे वाटते का, की दररोज मरत जगावे? घरात रात्रीची शांतता पसरली. सगळे झोपले होते, पण अंजलीला झोप येत नव्हती. तिच्या पोटातील हलक्या फुलक्या हालचाली तिला आठवण करून देत होत्या की ती एकटी नाहीये. तिच्या आत एक जीव वाढत होता. तिच्या मनात तेच शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते. आजच निर्णय घ्या अक्षय. पण या प्रश्नावर अक्षयने कोणतेही उत्तर दिले नाही. ही शांतता अंजलीला सर्वात जास्त त्रास देत होती. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलावरील वातावरण अस्वस्थ होते. अक्षय वर्तमानपत्र वाचत होता आणि मीनाताई या शांतपणे पोहे बनवत होत्या. अंजली सामान्य दिसण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोळ्यातील थकवा लपून राहू शकला नाही. आज ऑफिसमधून लवकर या, अंजली हळू आवाजात म्हणाली. यावर अक्षय म्हणाला, का? डॉक्टरांनी मला गर्भधारणेच्या वर्गात जायला सांगितले आहे. नवरा बायको दोघांनाही तिथे बोलावले जाते. मीनाताई यांनी पटकन मध्येच थांबवले. हा काय नवीन छंद आहे? आमच्या काळात वर्ग नव्हते, तरीही मुलं जन्माला आली. अंजली संयमाने म्हणाली, आई, डॉक्टरांनी सांगितलं आहे की हे बाळासाठी आणि आईसाठी चांगलं आहे. अक्षयने थोडा वेळ विचार केला. ठीक आहे, मी आज प्रयत्न करेन. अक्षयने पहिल्यांदाच आईच्या बोलण्यात ऐवजी अंजलीच्या बोलण्याला प्राधान्य दिलं. संध्याकाळी अक्षयने खरोखरच अंजलीला सोबत घेतलं. वर्गात अनेक जोडपी होती. तिथे डॉक्टरांनी समजावून सांगितलं की बाळाचं संगोपन ही फक्त आईची जबाबदारी नाही, तर वडिलांचीही जबाबदारी आहे. गर्भात वाढणाऱ्या मुलाला आईसोबत वडिलांचा आवाज आणि वर्तन जाणवतं. डॉक्टर म्हणाले. अक्षय शांतपणे ऐकत राहिला. अंजली त्याच्याकडे पाहत राहिली की त्याला खरंच समजतंय का. वर्ग संपल्यावर त्यांनी एक व्यायाम केला जिथे नवरा त्याच्या पत्नीचा हात धरतो आणि तिला आराम मिळावा म्हणून दीर्घ श्वास घेतो. अंजलीचे डोळे अश्रूंनी भरले. तिला असं वाटलं जणू अक्षय पहिल्यांदाच तिच्यासाठी उभा राहायला शिकला आहे. पण मीनाताई यांना हे सगळं आवडलं नाही. अंजली, आता तुझा नवरा तुला वर्गात घेऊन जाईल आणि तुझा हात धरेल. अगं, हा सगळा फक्त देखावा आहे. मुलाला जन्म देणे हा काय खेळ आहे का? अंजली सरळ म्हणाली, आई, हा देखावा नाहीये, हे आमच्या भावी पिढ्यांसाठी आवश्यक आहे. मीनाताई या रागाने लाल झाल्या. सुनबाई, तू जास्त बोलू लागली आहेस. अक्षय, हे समजून घे, नाही तर उद्या ती आपल्यासमोर आपली बदनामी करेल. अक्षय पहिल्यांदाच म्हणाला, आई, अंजली बरोबर बोलत आहे. हे ऐकून घराच्या भिंती हादरल्या. मीनाताई या काही वेळ स्तब्ध राहिल्या. मग म्हणाल्या, मग आता मी जे काही बोलते ते महत्वाचे नाही का? अक्षय गप्प बसला, पण अंजलीला वाटले की आता तिचा आवाज दाबला जाणार नाही. एका रात्री अंजली अक्षयला म्हणाली, मुलाच्या जन्मानंतर मी माझा अभ्यास सुरू करण्याचा किंवा पुन्हा काम करण्याचा विचार करत आहे. अक्षयने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. तुझ्यात हिंमत आहे का? हो, अंजली ठामपणे म्हणाली. कारण मी माझ्या मुलाला हे शिकवू इच्छित नाही की महिलांनी फक्त दुःख सहन करावे. मला त्याला हे दाखवायचे आहे की त्याची आई देखील स्वप्ने पाहू शकते आणि ती पूर्ण करू शकते. अक्षयने एक दीर्घ श्वास घेतला. मी तुझ्यासोबत आहे अंजली, पण आईला हे सर्व स्वीकारणे कठीण होईल, म्हणून तिलाही बदलावे लागेल जसे तू बदलत आहेस. मीनाताई या दिवसेंदिवस चिडचिडी होऊ लागल्या. त्यांना वाटले की त्यांचा मुलगा आता त्यांच्याऐवजी त्यांच्या सुनेचे ऐकत आहे. एके दिवशी त्यांनी एका शेजाऱ्याला फोनवर सांगितले, मला माहीत नाही की या नवीन पिढीतील स्त्रिया कशा प्रकारच्या आहेत. आमची सून आम्हाला घराबाहेर काढेल. अंजलीने हे सर्व ऐकले.
तिला समजले की तिच्या सासूची भीती प्रत्यक्षात एकटेपणाची भीती होती. तिने मनात ठरवले, मी आईला माझी जोडीदार बनवेन, माझी शत्रू नाही. गरोदरपणाच्या 8व्या महिन्यात अंजलीची तब्येत अचानक बिघडली. तिला पोटात खूप दुखू लागले आणि चक्कर येऊ लागली. अक्षय काळजीत पडला आणि त्याने तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. डॉक्टर म्हणाले, हे तणावामुळे आहे. बाळाची आई खूप काळजीत आहे आणि तणावात आहे. जर हे असे चालू राहिले तर बाळाचा जन्मवेळेपूर्वीच मृत्यू होऊ शकतो. हे ऐकून अक्षय आणखीनच अस्वस्थ झाला. त्याने आईला समजावण्याचा प्रयत्न केला. आई, आता पुरे झाले. जर तू अंजलीवर आणखीन ताण दिलास तर बाळ धोक्यात येईल. मीनाताई यांच्या डोळ्यात अश्रू आले. मला फक्त कुटुंबाचे कल्याण हवे होते. मला भीती होती की सून मला मागे सोडून जाईल. अक्षयने आईचा हात धरला आणि म्हणाला, आई, तुला तुझ्या सुनेला थांबवायचे नाही तर तिला आधार द्यायचा आहे. तरच हे घर पुढे जाईल. हॉस्पिटलमधून परतल्यानंतर अंजली विश्रांती घेत होती. तेवढ्यात मीनाताई या तिच्या खोलीत आल्या. अंजली, त्यांचा आवाज मंद होता. कदाचित मी तुला चुकीचं समजले असेल. तुला खरोखर हे घर एकत्र ठेवायचे आहे का? ती हसली आणि म्हणाली, हो आई, मला मूल तुमच्या सावलीतच वाढवायचे आहे, पण उघड्या आकाशाखाली. मीनाताई पहिल्यांदाच अंजलीचा हात धरून त्या म्हणाल्या, ठीक आहे, मी तुझ्यासोबत आहे. आता घरातील वातावरण हळूहळू बदलू लागले. मीनाताई या आता टोमणे कमी आणि जास्त प्रेम करू लागल्या. अक्षय पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी घेऊ लागला आणि अंजलीला स्वतःमध्ये आत्मविश्वासाचा एक नवीन प्रकाश जाणवला. पण शेवटची परीक्षा अजून यायची होती. बाळाचा जन्म, रुग्णालयाची खोली, सौम्य औषधांचा वास आणि यंत्रांचा बिपिंग आवाज. अंजली वेदनेने कणत होती. अक्षय तिचा हात घट्ट धरून उभा होता. मीनाताई एका कोपऱ्यात उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रार्थना दोन्ही होते. डॉक्टर म्हणाले, प्रसूतीची वेळ आली आहे. आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल. अक्षयचा चेहरा फिकट पडला. ऑपरेशन? डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, हो, बाळ आणि आई दोघेही सुरक्षित राहतील, पण आपल्याला कुटुंबाच्या आधाराची गरज आहे. अंजली वेदनेने ओरडत होती. तिने तिच्या सासूकडे पाहिले. आई, घाबरू नका. ही फक्त माझी लढाई नाही तर तुमचीही आहे. मीनाताई यांचे डोळे अश्रूंनी भरले. त्या देवासमोर हात जोडून उभ्या राहिल्या. हे देवा, माझी सून आणि माझ्या बाळाला सुरक्षित ठेव. काही तासांनी अभिनंदन, मुलगा झाला आहे. अक्षयने सुटकेचा निश्वास सोडला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मीनाताई या आनंदाने वेड्या झाल्या. नर्स बाळाला घेऊन आली. लहान चेहरा, गुलाबी गाल आणि डोळे बंद. अंजलीने त्याला आपल्या कुशीत घेताच तिच्या सर्व वेदना नाहीशा झाल्या. बघा आई, अंजली हसत म्हणाली, हे फक्त माझे नाही तर तुमचेही आहे. मीनाताई यांनी बाळाला पहिल्यांदा स्पर्श केला आणि त्यांचा चेहरा मऊ झाला. खरं सांगू अंजली, तू मला चुकीचे सिद्ध केलेस. मी नेहमीच तुला कमी लेखले होते, पण तू खूप मोठी आहेस. काही दिवसांनी सगळे घरी परतले तेव्हा अक्षय आता बाळाचे काम पण करत होता. त्याला असं काम करताना पाहून अंजली म्हणाली, हे काय करत आहात? अक्षय म्हणाला, आता हे दोन्ही पालकांचे काम आहे. मूल फक्त महिलेवर ओझे नाहीये, तर ती दोघांचीही जबाबदारी आहे. मीनाताई त्यांना जाणवलं होतं की त्यांचा मुलगा आणि सून एकत्र एक नवीन उदाहरण मांडत आहेत. एके दिवशी अंजली मुलाला झोपत असताना मीनाताई जवळ आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तुला पुन्हा अभ्यास सुरू करायचा होता ना? कर, मी मुलाची काळजी घेईल. अंजलीचे डोळे भरून आले. आई, खरं सांगताय ना? हो, तू माझ्यासारखं आयुष्यभर घरातच राहावं अशी माझी इच्छा नाहीये. मी माझं आयुष्य फक्त दुसऱ्यांसाठी जगले. तू स्वतःसाठीही जगलं पाहिजे. हे ऐकून अंजलीने सासूचा हात धरला. आई, तुम्ही माझ्यासाठी आईसारख्याच आहात. जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर मी सगळं करू शकेन. काही महिन्यांनी अंजलीने अर्धा वेळ अभ्यास सुरू केला. मुलगा आता हसायला लागला होता. घरात तणावाऐवजी हास्य आणि आनंद होता. अंजली आज पुन्हा अजून बाल्कनीत उभी राहिली आणि आकाशाकडे पाहिले.
तिच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसत होता आणि ती मनात म्हणाली, मी जिंकले आहे, स्वतःसाठी नाही तर येणाऱ्या पिढीसाठी. ही कधी आई असते, कधी बहीण असते, कधी मुलगी असते, पण या स्त्रीला समाजात अनेक वेळा कमी लेखलं जातं, तिच्यावर अन्याय होतो. अशा वेळी गप्प बसणं योग्य नाही. स्त्रीने स्वतःसाठी आवाज उठवला पाहिजे, कारण जोपर्यंत आपणच आपला हक्क मागत नाही तोपर्यंत कुणीही आपल्याला तो देणार नाही. आपला आवाज म्हणजे आपली ताकद आहे. भीती, लाज, समाज काय म्हणेल या गोष्टीमुळे मागे हटू नका. अन्याय, अपमान, शोषण याविरुद्ध ठामपणे बोला. जेव्हा स्त्रिया धाडसाने बोलतील तेव्हाच खरी समानता, खरा सन्मान आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.